नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे। जे लोक जप करतात, ध्यानधारणा करतात त्यांच्यासाठी हा विषय फारच महत्त्वाचा आहे। आणि हा विषय असा आहे की अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की आपण जप करतो, ध्यान करतो, वेळच्या वेळेला सर्व काही करत असतो, परंतु खऱ्या अर्थानं आपण योग्य दिशेनं चाललोय का किंवा देवापर्यंत हे पोहोचतंय का? आपलं इष्टदैवत ज्याचा आपण जप ध्यान करतोय ते आपल्यावरती खुश आहे का? हे कसं पाहायचं? याचे मापदंड काय? आणि हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि या प्रश्नाचं उत्तर आज मी आपणास देणार आहे। परंतु व्हिडिओ पाहत पाहत व्हिडिओला लाईक पटकन करायचं आहे। तुम्ही लाईक केलं की माझी व्हिडिओ बनवण्याची शक्ती खूपच वाढते, म्हणून लाईक करायचं आहे। आता पहा, आपल्याला गुरुमंत्र मिळालेला असतो, त्याचा आपण जप करतो किंवा अनेक वेळेला आपल्या इष्टदैवताचा मंत्र जप आपण आपल्या मनाने देखील करतो, ध्यानधारणा करतो आणि सर्व काही व्यवस्थित करत असतो। अनेक लोक तर असे आहेत की काही लोक 100 माळा जप करणारे देखील आहेत, त्याच्या पुढेही काही लोक करत असतात। तसेच 2 तास 3 तास सुद्धा ध्यानाला बसणारे भक्त आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये वारंवार येत असतं, हे जप ध्यान आहे, हे योग्य दिशेनं चाललं आहे का? हे कसं ओळखायचं? याच्याविषयी मी आज आपणाशी चर्चा करत आहे। आता त्याचे काही अनुभव आहेत की जप ध्यान योग्य दिशेनं चाललंय का? हे जर अनुभव तुम्हाला येत असतील, हे जर तुमच्या बाबतीत घडत असेल, तर तुमचं जप ध्यान योग्य दिशेनं चाललंय असं म्हणायचं। पहिल्यांदा जप किंवा ध्यान करत असताना तुम्हाला ते जप ध्यान करण्यामध्ये कंटाळा येणार नाही। दररोज तुम्हाला त्यावेळेला जप ध्यानाला बसावंच वाटेल। जसं एखादा व्यसनी माणूस असतो आणि त्याचं व्यसन करायची वेळ झाली की तो वाटेल ते झालं तरी व्यसन करण्यापासून राहत नाही, तसंच जप ध्यानाची वेळ झाल्याबरोबर तुम्हाला ते करावंच वाटतं। त्यानंतर जप ध्यानाला बसल्यानंतर वेळ किती गेलेली आहे हे सुद्धा कळत नाही। डोकं थंड असतं, मन शांत असतं, शरीर स्थिर असतं। त्याचबरोबर कधी कधी जपमाळ आपण जपत असतो, जपत असताना आपल्या हातात जपमाळ आहे का नाही हे सुद्धा कळत नाही, इतका तो त्या जपामध्ये गुंगलेला असतो। ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा असं अवस्था होते की आपलं शरीर हलकं हलकं होऊन आधांतरी आहे, जमिनीपासून वर आहे असं वाटायला चालू होतं, हलकं हलकं वाटतं। किंवा कधी कधी वाटतं आपल्याला शरीरच नाही, इतकं ते हलकं वाटतं। डोळे उघडू वाटत नाहीत, काही झालं तरी डोळे उघडावेच वाटत नाहीत, डोळे बंद करून शांत बसावंच वाटतं। जपातून किंवा ध्यानातून बाहेर आल्यानंतर कोणाशी बोलू वाटत नाही। एखाद्यानं तुम्हाला शिव्या जरी दिल्या तर त्याला तुम्ही प्रत्युत्तर करत नाही, डोकं एकदम शांत असतं, एकदम एकदम शांत असतं। त्याचबरोबर अनेक वेळेला जप ध्यान करत असताना समोर कोणतीही सुगंधी उदबत्ती लावलेली नाही, त्याचबरोबर कोणतंही सुगंधी फूल नाही, तरीसुद्धा आपल्या नाकाला सुगंध येत असतो। अनेक वेळेला हा सुगंध नक्की कोणत्या पदार्थाचा आहे, कोणत्या फुलाचा आहे हे देखील कळत नाही। अनेक लोक तो सुगंध शोधण्याचा प्रयत्न करतात, तो कुठून सुगंध येतोय। तर हा एक विषय असतो की ज्यामुळे आपण जपाच्या योग्य दिशेनं चाललोय। तसेच आपण जप ध्यानाला बसल्यानंतर आपल्या इष्टदैवताची मूर्ती, फोटो पुढं असेल तर तो आपल्याशी बोलतोय का काय, इतका आनंदी आणि प्रसन्न असतो। कधी कधी त्या फोटोकडे बघून आपल्याला हसू येतं, तर कधी कधी आनंदाचे अश्रू येतात। त्याचबरोबर आपल्या समोर जे आपण निरंजन लावतो ते लावल्यानंतर सर्वसाधारणपणे त्याच्या ज्या वेळेमध्ये ते संपलं पाहिजे, तर असं होत नाही, ते बराच वेळ जळतच राहतं, तेल त्याला पुरत असतं।
अनेक वेळेला जपध्यान करणाऱ्या व्यक्तीचं मन इतकं शांत असतं की तो विनाकारणची भांडणं करणं, विनाकारणचा अपशब्द वापरणं. पहा, मी पहिल्यांदा प्रत्येक वेळेला म्हणतो, तुम्हाला जर खरा गुरु ओळखायचा असेल किंवा खरा भक्त ओळखायचा असेल, तर तो पहिला विषय असेल की त्याचं रागावरती कंट्रोल असेल. तो कोणालाही अपशब्द बोलणार नाही, कोणाला शिव्या शाप देणार नाही. त्याचं डोकं एकदम शांत असेल. कारण योग विद्या करत असताना, जपध्यान करत असताना आपल्या मनातील षडरिपू निघून गेलेले असतात. जसं जसं तुम्ही जप ध्यान अधिक करत जाल, तसतसं तुमच्या स्वभावामध्ये बदल होत जातो. त्याचबरोबर जपध्यान करत असताना आपल्याला असा वारंवार भास होतो की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे, परंतु त्यावेळेला भीती नाही वाटत, परंतु आपलं दैवत आहे किंवा आपली आवडती शक्ती आपल्या बाजूने आहे असा भास होत असतो. त्याचबरोबर झोपल्यानंतर अनेक वेळेला आपलं इष्टदैवत आपल्या स्वप्नात येत असतं किंवा आपण स्वतःला दिसत असतो जपध्यान करत असताना. अनेक प्रश्न मार्गी लागायला चालू होतं. हळूहळू घरात सुख शांती वाटायला चालू होते. आनंद निर्माण व्हायला चालू होतो. सौख्य व्हायला चालू होतं. मन प्रसन्न होतं. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतात. सुखदुःख आलं तरीसुद्धा त्या व्यक्तीला कसलाही ताणतणाव येत नाही. सुख आलं तरी ती व्यक्ती हुरळून जात नाही. असे जर चिन्ह, असे जर प्रकार तुमच्या बाबतीत घडत असतील, तर समजून जा की तुम्ही जे जपध्यान करताय ते ईश्वरापर्यंत पोहोचतंय. तुमच्या शरीरामध्ये दैवी शक्ती निर्माण होत आहेत आणि एकंदरच तुमचं जपध्यान योग्य दिशेनं चाललेलं आहे, याचे हे संकेत आहेत. आता मी अजून एक तुम्हाला माहिती सांगण्याचं इच्छितोय की मी दर महिन्याला ध्यानयोग शिबिर घेत असतो आणि या ध्यानयोग शिबिरामध्ये मी आपणास ध्यान लावण्याची योग्य पद्धत शिकवत असतो. मंत्रजप करण्याची योग्य पद्धत शिकवत असतो. आणि या ध्यानयोग शिबिराला येणाऱ्या अनेक लोकांना हे अनुभव आहेत की त्यांचे स्वतःचे अनुभव ते सांगत असतात. कोणाची येणारं वारं मोकळं झालं, कोणाला कोडी सोडवायचं समजायला लागलं, कोणाचं मन शांत झालं, कोणाची भीती निघून गेली, कोणाचं जर दुष्टशक्तीचं वार असेल तर ते मोकळं झालं, इथून पुढे जीवनात आनंद यायला लागला. असे एक ना दोन कितीतरी फायदे हे लोक सांगत असतात. त्यामुळं आपण जो मी नंबर देतो या नंबरला रजिस्ट्रेशन करा आणि भक्तीची खरी पद्धत शिकायची आहे. एकदाच शिकायची आहे, त्यानंतर घरी जाऊन ते करायचं आहे. हे शिबिर एकदिवसीय असतं, सकाळी 11 ते 5. शक्यतो महिन्यातील प्रत्येक रविवारच्या 11 ते 5 या वेळेत होतं आणि ते एकदिवसीय असतं. त्याची फी 1500 रुपये असते. यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुमची सर्व व्यवस्था केली जाते. चहा पाणी जेवण सर्व केलं जातं. तुम्हाला सर्व काही शिकवलं जातं. त्याचबरोबर त्या वेळेत मी तुम्हाला पर्सनल गोष्टी तुमच्या ऐकून घेण्यासाठी सुद्धा थोडा वेळ देत असतो. तर आपल्याला शिबिराला यायचं असेल तर ताबडतोब या नंबरवरती रजिस्ट्रेशन करा. या नंबरवरती तुम्हाला पुढील सगळ्या डिटेल्स समजतील. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.